खालीलपैकी कोणत्या आकृतीत रेखांकित भाग बघा, खालीलपैकी कोणत्या आकृतीत रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? वेगळा अपूर्णांक का दर्शवतो, कोण सांगणार आहे? चला, साई म्हणते मी सांगतो, तर साईला मी चान्स देणार आहे. चला, आदर्श पण म्हणत होता मी सांगतो. ठीक आहे, तर साईला आज चान्स देऊया. साई दिला नव्हता उत्तर काल, तर आज साईला चान्स देऊया. ठीक आहे, जो कोणी उत्तर दिलं नाही त्याला आज चान्स आहे. ठीक आहे, चला साई सांग रे, काय कुठला दर्शवतो रे वेगळा? चौथा. सगळे म्हणतात चौथा, तू पण चौथा म्हणतोय का? सांग मला चौथा प्रूफ आहे. करून. हा, का आहे मला प्रूफ पाहिजे बाळा, असं सांगायचं नाही बाकी चौथा सांगले म्हणून तू पण सांगणार आहे. बोल. सर इथे कलर केलेले चौकोन जॉईन आहेत. काय काय? हा, 4 चौकोन आहे. ठीक आहे, चल, हा 4 चौकोन आहे. ठीक आहे, कलर कलर केले केलेले. ते क्रॉसने जोडलेले आहेत. म्हणून का? हो सर, पहिला येतो. पहिलं उत्तर आहे का? सर चौथं आहे. चौथं का? मला कारण सांग ना, रिझन सांग की चौथं का? अपूर्णांक काय कारण का दर्शवतो? सर हे हम्म चौरस रंगवले ते जॉईंट आहेत म्हणून तो येणार नाहीये. तसं नाहीये बाळ. थांब, तू म्यूट कर स्वतःला, म्यूट कर स्वतःला. सुगोष सांगते, म्यूट कर स्वतःला. स्वतःला बघा आता, एकदम बघा, असं नका काही सांग, हे करू नका, काही आन्सर नका देऊ. थोडं बघा. हा हा, सुगोष सांग रे, सुगोष. हा, सांग बरं सुगोष. जो चौथ्या नंबर मधला जो पहिली जे तुम्ही जे लाईन आहे ना ती भरलेली आहे ना, त्याच्यामध्ये एक लाईन तुम्ही सोडली आहे, पण याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या अंकांमध्ये कुठलीच नाही लाईन सोडली आहे. तसा विषय तसं नाहीच आहे बघा, तसं रिझन नाहीये. थांबा, बंद करा तुम्ही पण अनम्यूट करा. काहीतरी वेगळं क्वेश्चन मध्ये शिकायला भेटायला लागलं बघा. लक्ष द्या. आता कोण सांगणार आहे अजून दुसरा? आदर्श कसं सांगते बघूया. काहीतरी तुम्ही वेगळं करताय तुम्ही. ठीक आहे, आदर्श बोल रे, आदर्श. सर मी प्रत्येकाचे पूर्णांक म्हणजे अपूर्णांक काय काय येतं ते सांगू? हा, ते आपल्याला तेच सांगायचं आहे आदर्श. ओके, बरोबर, आदर्श बरोबर आला बघा, इथं आन्सरवर आला. हा, सांग काय करावं लागेल आता. सर सगळ्यात पहिले आपल्या पूर्ण बॉक्स मध्ये किती किती बॉक्स असे आहे? बरोबर, बघा रे, बघा, एकदम छान. हा, आदर्श बघा, आदर्श थोडा म्यूट कर बाळा, आता बघ ते सगळ्याला समजूया आपण. ठीक आहे, एकदम छान. हा, आदर्शला येतोय बघा, कळलं आदर्शला, असे आन्सर सांगणारे बरोबर. ठीक आहे, बंद करा आता. तसं काही लॉजिक लावू नका तुम्ही. बघा, लक्ष द्या, काही लॉजिक लावू नका तुम्ही. बघा आता काय करायचं, याच्यात बॉक्स किती चेक करा. किती आहेत रे? 1 2 3 4, बरोबर. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आहेत रे? टोटल 16 बॉक्स पैकी किती बॉक्स तुमची भरी व्हायचं? 1 2 3 4. हे झालं तुमचं 4/16. हे काय झालं? तुमचा अपूर्णांक झाला. ह्याला तुम्हाला भाग देता येते? 4 1 4, 4 चोक 16, 1/4 झालं ह्याचं उत्तर. ठीक आहे, याच चेक करूया. इथं किती आहेत रे असे त्रिकोण समान मापाचे? 1 2 3 4. 4 त्रिकोणापैकी किती त्रिकोण भरीव आहेत रे? 1 2 त्रिकोण भरीव आहेत. इथं लिहूया, 2 भरीव आहे. ठीक आहे, मग ह्याचं काय येईल उत्तर तुमचं? इथे रे 1 2 3 4 8 12, 4 किती जाते? 8 4 3 4 चूक 16, बरोबर आहे, 16 आहे. ठीक आहे, चला 1 2 3 4. ठीक आहे, ह्याचं उत्तर काय येईल? 1/2. ठीक आहे, इथं भरीव किती आहे? 2. ठीक आहे, 1/2 आहे. 4 1 2 3 4 पैकी 2. ठीक आहे, आता बघूया ह्याचं उत्तर काय येईल. ठीक आहे, हे 1 2 3 4 आता बघूया. ठीक आहे, आता इथं बघा, समान समान इथं किती आहेत रे? समान आहेत का? हे त्रिकोण नाहीये, पण हा त्रिकोण जर इथं हा जो त्रिकोण आहे इथं लावला, तर याचे किती भाग आहेत बघा? एक समान भाग, हे 1 भाग होईल, हा 2 भाग होईल, 3 भाग होईल, 4 भाग होईल. किती होतील? 4 भाग होतील. बघा, 4 पैकी किती? एकच भाग भरीव आहे. कारण का? या त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण केले, हा इथं नेऊन ठेवा, तर तुमचा एकच रंगवलेला असेल, 1/4 होईल याचं. ठीक आहे, 1/4 होईल. बघा आता नंतर किती? 1 2 3 4 5 6, म्हणजे किती? 6 6 12. 12 पैकी किती आहेत तुमचे? 3 रंगवलेले. 1 2 3, बरं का? 3 रंगवलेले आहेत, बरं का? 3 रंगवलेले, सॉरी, इथं 3 लिहितो, 3. ठीक आहे, 3 रंगवलेले आहेत. मग 3 1 3, 3 चौक 12, 1/4. याचा 1/4 आला, ह्याचा 1/4 आला, ह्याचा 1/4 आला. ठीक आहे, 1/2 याचा येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक आपला 2 आहे. याच्यात कोणाला काही समजलं नाही सांगा. चौथा नंबर नाहीये बघा, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, परत लक्ष द्या, कारण तुम्हाला हे कळलंच नाहीये, कन्सेप्ट कळलंच नाहीये. बघा, ऑप्शन नंबर 2 आहे, सुशील टाकतोय आता 2. बघा, आता परत सांगतोय, कन्सेप्ट कळला नाही तुम्हाला. ठीक आहे, बघा आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा,
कन्सेप्ट कळलेला नाहीये आणि क्वेश्चन असा विचारला जातो. ठीक आहे, आता बघा वेळ गेला हरकत नाहीये. हा, आता बघा काय करायचं बघा, लक्षात ठेवा. एकदम डोकं व्यवस्थित थंड डोक्यानं सॉल्व्ह करायचं. बघा आता काय बघा, पहिला बॉक्स चेक करायचं. काय करायचं, किती बॉक्स आहेत बघा, किती चौकोन आहेत, 1 2 3 4 समान मापाचे. हा, सारख्या मापाचे, सारख्या मापाचे आहेत, लक्षात ठेवा. 4 झाले, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ठीक आहे, किंवा असं 4 आहे त्याच्यात आणि असे 4 आहेत, म्हणजे 4 चौक 16, डायरेक्ट 16. 16 पैकी रंगवलेत किती बाळांनो, 1 2 3 4. ठीक आहे, असंच ठेवायला. याला भाग देऊ आपण, 4 1 4, 4 चौक 16, 1/4 आलं उत्तर. याच्यात किती त्रिकोण आहेत बघा, याच्यात किती त्रिकोण समान मापाचे, 1 2 3 4. बरोबर, म्हणून 4 पैकी किती रंगवलेले आहेत, 1 2. म्हणजे याचं उत्तर काय येईल, बेग बे बेदोनी 4, म्हणजे 1/2. ठीक आहे, याचं 1/2 आलं. ठीक आहे, आता बघा, आता इथं आहे तो किती, 1 2 3 4 5 6 आहेत. पण बाळांनो इथं समान आहेत का, समान नाहीत. याला एक काय केलंय कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला, ह्याच्यातला एक तुकडा रंगवलाय. ठीक आहे, इथं एक रंगवून दिलाय, इथं एक रंगवून दिलाय. हे एक भाग पकडा, हा रंगवलेला आणि हा रंगवलेला, म्हणजे हे एक भाग. बरोबर, या भागाला आता ही जर लाईन काढलो मी, समजा हे जर रंगवलेला भाग आहे, समजा लक्षात घ्या, हा रंगवलेला भाग मी इथं जर रंगवला, समजा हा रंगवला आणि हा काढून टाकला, समजा हा काढून टाकला. ठीक आहे, हा काढून टाकला. बरोबर, समान भाग किती होते रे, हा एक त्रिकोण समानाचा, हा ही लाईन सोडून द्या, हे 2 हे 3 हे 4 झाले ना. 4 पैकी तुमचा रंगवलेला किती आहे, फक्त हे एकच रंगवलं ना, हा एकच रंगवलेला आहे. कारण इथं देण्याच्या ऐवजी तुम्हाला इथं कन्फ्युज करण्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे, हा इथं नेऊन ठेवा व्यवस्थित, म्हणजे 1/4 हे झालं. कळलं का, कळलं का रे. आणि इथं बघा, 1 2 3 4 5 6 6 बॉक्स आहेत. ठीक आहे, 6 इथं 6 6 12, टोटल किती आहेत, 12. 12 पैकी किती रंगवलेत, 1 2 3 रंगवलेत, 3 रंगवलेत. मग ह्याचं तुम्हाला जर उत्तर काढलं तर 3 1 3, 3 भाग जातो, 3 चौक 12, म्हणजे 1/4. कळलं का रे सगळ्यांना. याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 चुकीचं हे आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. अनम्यूट करा स्वरा. ओके, स्वरा बोल रे, स्वरा स्वरा. सर सर मला तिसरा वाला हा बोल. पर्याय सांगा. हे बघ स्वरा, आता बघ ह्याच्यात बघ काय केलंय, कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन कसा दिलाय बघा, लक्षात घ्या. आता इथं बघ स्वरा, आता बॉक्स आहे. ठीक आहे, हे पूर्ण चौकोन असा बॉक्स आहे. ठीक आहे, मी छोटासा काढतोय. ठीक आहे, याचे समान भाग आहे. ठीक आहे, समान भाग झाले, 3 4 त्रिकोण झाले, 1 2 3 4 त्रिकोण समान झालेत. तुम्हाला ह्याच्यात काय केलं, इथं अशी लाईन मारले आणि इथे एक लाईन मारले, आणि हे काय तुम्हाला भरीव दिलाय. समजा हा भरीव दिला, इथला हे भरीव दिला आणि हा दिलाय तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण एक भरीव झाला. हा अर्धा जर इथं जर नेऊन ठेवला, समजा हा आणि हा, म्हणजे हा पूर्ण एक झाला. आता पूर्ण एक झाला ना, याचा अर्धा आणि याचा अर्धा, म्हणजे एक पूर्ण भरीव झाला हे. म्हणून याला मी काय केलं, समजा हे नाही, समजा असं कन्सिडर केलं. मग आपले समान त्रिकोण कसे होतात, 1 2 3 4 समान होतात. 4 पैकी एकच रंगवलेला झाला ना, मग 4 पैकी एकच रंगवलेला झालेला ना. कळलं का स्वरा. हो सर, हो सर, ठीक आहे, समजलं. हा असं तुम्हाला थोडस नजर चांगली ठेवून व्यवस्थित थोडस डोकं लावून करायचं. ठीक आहे, मग तुम्हाला तेव्हाच कळणार आहे बाळांनो तुम्हाला, नाहीतर टाकायचं आहे. चला, 1,000 रुपयाची वस्तू त्याला 30% नफा घेऊन विकली. बरोबर, चला 1 नंबर मध्ये. ओके, ठीक आहे, 30% नफा घेऊन विकली, तर त्याला किती रुपयाचा नफा झाला, तर ऑप्शन नंबर 1 1,000 30, ऑप्शन नंबर 2 150, ऑप्शन नंबर 3 300 आणि ऑप्शन नंबर 4 1300. तर समर्थ 1 नंबर म्हणतोय, समर्थ 1 नंबर म्हणतोय, बरेच जण 1 नंबर म्हणतायत. चला, ब्लर दिसतंय बाळ, तुझं पण प्रॉब्लेम असेल, बाकीच्यांना दिसतंय रे. ब्लर दिसते का बाळांनो, सांगा रे लवकर. ब्लर दिसत नाही रे. अरोही बाळ, तुझं प्रॉब्लेम असेल नेटवर्क, चेक कर ना एक बार. अरोही. ओके हितेश, नको टेन्शन घेऊ बाळा, मी सांगतो. हा हितेश, टेन्शन नको घेऊ, मी सांगतोय. चला मी सांगतो हितेश, नो आले नका टेन्शन घेऊ बाळा. ठीक आहे, नो नो नो. ओके, 390. ओके, चला मी सांगू का, ओके सांगू नका कोणी, मी सांगू नाही चान्स.
अजिबात चान्स नाही. चैतन्य 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 पाटील आता गायब झाला असेल आय थिंक. चैतन्य 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 कुठे आहे रे? गायबच झाला. कारण नुसता आन्सर बघून टाकतोय चैतन्य, मला असं वाटतं एकदा एकदा. गेला, गायब झाला, विचारतात सर म्हणून. आहे का रे चैतन्य? चला ठीक आहे. हित हित हा हित. हा हित. चल रे हित बाळ. हित, आवाज येते का हित? आहे का चैतन्य? आहे ओके ठीक आहे. हित आवाज येते का? अरे आवाज येते का? चैतन्याला अनम्यूट कर रे. कोण आहे का? साने अनम्यूट कर रे. चैतन्य कुठे दिसत नाही रे, टाइम जात आहे. हा चैतन्य भेटला ओके. हा चैतन्य बोल. सर मी गुणाकार केला 100चा आणि 30चा. 100चा आणि 30चा गुणाकार का केलास रे? का उगाच काय 100चा? 100 कुठून घेतलास? हे आलंय कुठून? हे कुठून 100 आले? मनाने घेतला का तू? 100 रुपयाची वस्तू 30% घेऊन विकली तर त्याला किती रुपयाचा नफा झाला? तर म्हणून मी 100 गुणिले अरे 30 100 रुपयाची वस्तू नाही तिथं बघ. 100 रुपयाची वस्तू नाहीये, 1000 रुपयाची वस्तू आहे तिथं. बघ डोळ्याला दिसतंय का? डोळ्याला दिसतंय का? अरे तिथं 1000 आहे आणि तू 100 म्हणतोय. कसं सर रे? चुकून 100 झालत. बर 100, मग 100ची तू काय केलास? 100 गुणिले 30 केलास तर किती आलं मग तुझं उत्तर? 3000. 30 कसं येते बे? काय केलास तू? बरं मला सांग, काय केलास सांग. आता तू 300 काढलास ना उत्तर, 3 नंबर पर्याय काढला चैतन्य, बरोबर. पण तू काय केलास सांग बरं? काय केलास? या 30 आणि या 100चा गुणाकार केलास का? हो सर. मग किती येतो गुणाकार कर बरं याचा? 3 एक 3, 3 शून्य लाव, 3000 येते. इथं 300 सांगतोय उत्तर. मग 3000 असायला पाहिजे ना पर्याय क्रमांक 3 माझा. हा चैतन्य, असं असं गोंधळ घालवायचं नाही फुकटचा. उगाच काही आन्सर नका टाकू. शुभ्रा टाकली म्हणून तू 300 टाकतोय का? सानवी टाकली म्हणून तू 300 टाकतोय का? आदर्श टाकला म्हणून तू 300 आन्सर टाकतोय का? समजून घ्यायचं करा. स्वतःच्या हातानं पायावर दगड टाकून घेताय चैतन्य. मला कळतंय कोणाला किती येतंय, कोणाला किती येत नाही, ते मला सगळं कळतंय. मुद्दाम विचारलंय तुला चैतन्य. कळतंय चैतन्य? असं नका करू, उगाच काहीतरी करू नका. बघा रे, लक्ष द्या. हित मला सांगायचं आहे, हितनं मला उत्तर सांगायचंय. काय कळलं ना हित बाळ, मला सांगा आता. कारण का प्रामाणिकपणाने वागा रे. तुम्ही स्वतः घरच्यांना आपल्याला स्वतःला येत नसतं तर विचारा ना तुम्ही, मला म्हणायचंय. कारण का तुम्ही इथं असं असं नाही करण्यात काय अर्थ नाही रे. चला हित कुठे आहे रे? चला असं खोटेपणा चालणार नाही रे. असं मला कळते रे कोणाला किती जमतंय, लगेच कळते. कोण उत्तर कसं टाकले लगेच कळते चैतन्य. हित गेला का रे? चला असो. मला कोण सांगणार आहे? अनवी सांगणार आहे उत्तर. ठीक आहे, अनवी सांगणार आहे. अनवीने 300 काढलं. ओके छान. आता बघा अनवी सांग बाळ. हा काय म्हटलंय, क्वेश्चन वाचा अनवी. चला मी सांगतो, ठीक आहे. अनवी अनम्यूट ओके ठीक आहे, मी सांगतो. हा सांग. सर मी सांगते. हा वाचव क्वेश्चन. रुपयांची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपयाचा नफा झाला? बरं ठीक आहे. आता काय करावं लागेल मग अनवी? 30% म्हणजे किती रुपये आहे ते बघण्यासाठी मी 1000 गुणिले 30/100 केलं. 1000 गुणिले 30/100. 100. ओके बरोबर, म्हणून 300 रुपये नफा झाला. बरोबर असंच ना? हो. ओके ठीक आहे. एकदम बघा. आता बघा, तुम्हाला ज्याला कोणाला समजलं नसेल वगैरे अनम्यूट कर. सॉरी. बघा सिंपल क्वेश्चन आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही. बघा थांब आदर्श थांब. 1000 रुपयाची वस्तू आहे बघा. 1000 रुपयाची वस्तू आहे बघा. आता समजा चैतन्याकडे 1000 रुपयाची वस्तू आहे बघा. चैतन्याकडे 1000 रुपयाची वस्तू आहे, 30% नफा घेऊन विकली. ठीक आहे. बघा या या जे 1000 रुपयावर आहे ना, त्यानं 30% नफा घेतला. या 1000चे 30%, बरोबर. या 1000चे 30%, बरोबर. बघा 1000चे 30% म्हणजेच काय रे, 30% लिहितो इथे. ठीक आहे, नंतर करू पुढचं कॅल्क्युलेशन आपण. ठीक आहे. बघा 1000 रुपयाची वस्तू 30% नफा घेतला. चैतन्य काय केला, 1000ची वस्तू आहे,
त्याने 1000 नफ्याने विकला. म्हणजे कसं लक्षात घ्या, माझ्याकडे हे आता एक डस्टर आहे, हे डस्टर आहे ना माझं. बघा आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. हे डस्टर आहे माझं, 1000 रुपयाचं आहे, 1000 रुपयाचं. 1000 रुपयाचं आहे ना, मी काय केलं, 1000 रुपयाला घेतलं. ठीक आहे, 1000 रुपयाला घेतलं आणि विकलं काय मी 30% नफ्यानं. नफ्यानं म्हणजे 30% फायदा भेटला. याच्यावर मला 30% फायदा भेटला, याच्यावर. ठीक आहे, हजारावर. ठीक आहे, हजारावर मला 30% म्हणजे हजाराचे 30% काढा. म्हणजेच त्याला किती नफा भेटला, म्हणजे हजाराचे 30% म्हणजे 1000 गुणिले याचे पर्सेंट म्हणजे 1/100 म्हणजे डिवाइडला 100 येईल. मग हा 2 शून्य काढा, हे 2 शून्य काढा, म्हणजे उरले किती, 100 गुणिले 30 म्हणजे काय रे, 300 रुपये. मला 1000 रुपयाचे 1000 रुपयाचे 30% माझे किती रे, 300 रुपये. 300 रुपये मला काय झाला, नफा झाला. आणि जर तुम्हाला असं विचारलं तर विक्री किंमत किती, त्याची विक्री किंमत जर विचारली तर तुम्हाला काढता आली पाहिजे, विक्री किंमत पण काढता आली पाहिजे. किती रुपयाला विकला असेल बरं, किती रुपयाला विकला असेल सांगा. चला, विकला कितीला सांगा, किती रुपयाला विकले असेल. समजा 1000 रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली, तर त्याला किती रुपयाचा नफा झाला, 300 रुपयाचा नफा झाला. तर किती रुपयाला विकली असेल बरं, किती रुपयाला विकली असेल सांगा बरं, किती रुपयाला. चला, किती रुपयाला विकली, 1300 रुपये. एकदम बरोबर, 1300. या हजारामागे त्यानं 300 रुपये कमवला म्हणजे त्यावेळेस कितीला विकला असेल, मग 1300 रुपयाला विकवला. त्याच्या खिशात 1300 रुपयाला, सॉरी 1300 रुपयाला विकला म्हणजे त्याच्या खिशात किती फायदा झाला, 1000 रुपयाला घेतला म्हणजे मायनस करा 1000, तर उरतात किती, 300 रुपये. कळलं का, सगळ्यांना कळलं पाहिजे. ठीक आहे, कळलं रे सगळ्यांना. चला, असे क्वेश्चन आले तर आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, नफा मिळवला, नफा त्याला झाला. ठीक आहे, तुम्हाला नफा झाला आणि त्याची विक्री किंमत काढा म्हणलं तर विक्री किंमत काढता आली पाहिजे. ठीक आहे, चला कळलं. चला पुढचा क्वेश्चन, ऑप्शन नंबर 1. सगळ्यांना लक्ष द्या. लोकेश व रोहन एकाच कंपनीत काम करीत होते. ठीक आहे, कोण कोण बघा, मी इथं सांगतोय कोण कोण. लोकेश म्हणजे आपला चैतन्य, समजा लोकेश आणि रोशन म्हणजे आपला आदर्श. ठीक आहे, आपला आदर्श आणि चैतन्य एकाच कंपनीत कामाला होते. ठीक आहे, रोशनला एका महिन्याचा पगार 15,500. ठीक आहे, रोशनला किती रे, 15,500 पगार होता. 15,500 म्हणजे 15,500 बरोबर. 15,500 म्हणजे साडे 15,000 म्हणजे 15,500. व लोकेशला 18,500 रुपये. 18,500 म्हणजे काय रे सांगा, चला कोण सांगणार, 18,500 कोण सांगणार. 18,500 म्हणजे किती रे, चला मी लिहिलेलं बरोबर आहे का सांगा. 18,500 म्हणजे किती, सगळा चॅट बॉक्स मध्ये टाका. 18,500 मिळतो, तर त्या, चला टाका रे, 18,500 18,500 टाका रे. चला, तर तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती किती रुपये पगार जास्त मिळाला. चला, किती रुपये पगार जास्त मिळाला सांगा, किती रुपये जास्त. तर तुम्हाला ह्याचं काय करायला येईल, चला लोकेशला रोहनपेक्षा किती रुपये जास्त पगार मिळाला लोकेशला. चला, किती रुपये जास्त, त्यांचा फरक काढावा लागेल. तर 0 हा 5, इथे किती 2 उरेल, इथे किती 2 उरेल. ठीक आहे, एकातून एक गेले 0 म्हणजे किती रे, किती 2,250 म्हणजे किती रे, 2,250 म्हणजे, चला 2,250 म्हणजे किती रे, एक नंबर ऑप्शन बरोबर, 2,25,000. ठीक आहे, चला रे, सगळ्यांना कळतंय, 2,25,000 कळलं का, 2,25,000. ओके, चला ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. चला पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आपल्याला पटपट क्वेश्चन लिहितोय मी, पटपट आन्सर द्या. वाटतं ऑप्शन नंबर बरोबर आहे. ठीक आहे, बघा असे 2 खांब आहे, त्याची अनुक्रमे उंची याची 117 आहे आणि याची 105 आहे. ठीक आहे, जर 2 खांब एकमेकांना जोडले, म्हणजे ह्या एकमेकांना जोडले, हे खांब एकमेकांना जोडले म्हणजे काय करतो, याला आपण जोडली म्हणजे ऍडिशन केली. बरोबर, जोडली म्हणजे आपण ऍडिशन केली. 105. तर आता जोडून एकमेकांना तयार केली तर त्या खांबाची एकूण उंची, म्हणजे या खांबाची, हे 2 खांब एकमेकांना जोडले तर याची उंची किती होते रे, याची टोटल उंची दिसते का तुम्हाला, खांब याची उंची किती होते, याची उंची ते उंची काढायची. चला सांगा बरं उत्तर कसं येईल सांगा.
एकदम छान. 117 अधिक 105. बर बर. खांबाची उंची, दोन खांबाची उंची, दोन एकमेकांना जोडले तर दोन खांबाची उंची, दोन खांबाची उंची, दोन खांबाची उंची, खांबाची उंची. चला, म्हणजे 117 सेमी प्लस 105 सेमी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला पुढं. मग याची किती उत्तर येईल? 222 सेमी. मग आपल्याला ऑप्शन आहे का रे 222 सेमी? इथं कुठं दिसतंय का? नाही नाहीये. नाही म्हणून पॉइंट. म्हणून काय करावं लागेल? म्हणून सांगा. म्हणून पॉइंट द्यावा लागेल. पॉइंट द्यावा लागेल. बरोबर. तर पॉइंट कुठे द्यावा लागेल ते पण सांगा. चला, हे कन्वर्जन तुम्हाला विसरले. आता बरेच जण कन्वर्जन विसरले. विसरले का नाही रे बाळांनो? काढून घ्यायचा. बघा आता मी हा ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो ना, कन्वर्जन एक बार आठवणीत आणतो.